आडी इथल्या संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीनं दर पौर्णिमेला परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या प्रवचनांचं आयोजन करण्यात येतं। माघ पौर्णिमेनिमित्तही सर्वेज्य सांस्कृतिक भवनात प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी उपदेश करताना परमात्मराज महाराज यांनी सर्व जीवांचं कल्याण करण्यासाठी सदैव जागृत राहणं म्हणजेच संद्राहण होय असं सांगत संद्राहण या संकल्पनेचं विवेचन केलं। यावेळी त्यांनी सध्याच्या काळात धन, सत्ता, मान याच्या मदामुळं बेशुद्ध झालेल्या लोकांना शुद्धीवर आणण्यासह अज्ञानाच्या झोपेत असणाऱ्यांना जाग करण्यासाठी अध्यात्म वाक्याची गरज आहे असं प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केलं। म्हणजे सत्तेसाठी, धनासाठी, मानासाठी सगळ्या धर्म मर्यादांचं उल्लंघन तसे लोक करीत असतात। सगळ्या धर्म मर्यादा, कुठल्याही धर्म मर्यादा ते बाळगत नाहीत। मिळवायची सत्ता, मान मिळवायचा, धनपाठ मिळवायचं अशी ती स्वप्ने समजा बघत असतात आणि ती स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी वाम मार्गाचा, अनिष्ट मार्गाचा अवलंब करीत असतात। परंतु तशांनाही नियतीच्या माध्यमातून थांबविले जात असते। जे काही स्वप्नात असते ते काय वास्तवात उतरलंच असं नाही, आणि जे चांगलं आहे ते वास्तवात उतरू दे। कधी कधी अनिष्ट बाबींना थोपविण्यात येत असते। काही वेळा होऊ नाही जाईल, काही वेळा होऊ नाही जाईल। अनिष्ट जे विचार असतात त्यांना त्यांच्या अनिष्ट विचारांच्या माध्यमातून अनिष्ट गोष्टी करण्यात थोडंफार यश त्यांना मिळालंही, परंतु ते एकसारखं राहू देणं ही योग्य नसते। अन्यथा या जगात रावण आणि दुर्योधन, कुंभकर्ण असलेच लोक वाढतील। म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येत असते। नियंत्रण ठेवणे म्हणजे सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे अत्यावश्यक आहे। नेहमी लक्ष हे विश्व वाचावं अशी जर इच्छा असेल तर त्यावर एक ध्यान ठेवणं अत्यावश्यकच आहे। असं नित्यावधान युक्तत्व म्हणजे संद्राहण होय। अज्ञान रूपी झोपेतून जागा होण्यासाठी काय पाहिजे? अध्यात्मशास्त्रातील वाक्य हेच ते स्टेरॉइड्स आहे, हेच ते हार्मोन्स आहेत। ते वाक्यांवर विश्वास ठेवला तर अज्ञान निद्रेतून माणूस जागा होईलच होईल। हा महत्वाचा भाग आहे। माणसानं राक्षसासारखं वागू नये, निर्दयी आचरण करू नये म्हणून धर्माच्या माध्यमातून चांगले विचार शिकवण्यात येत असतात। दयाभावनेचं महत्त्व समजून घेणं आवश्यक असून दयाभावनेनं धर्माचरण करून मनुष्य देवत्वाकडे जाऊ शकतो। पण किमान मानवत्व टिकवून ठेवण्यासाठी तरी माणसांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं। माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित महाप्रसादाचे दाते रासाई शेंडूर इथले पुंडलिक कुंभार रासाई, बानगे इथले अमोल पाटील यांच्यासह ऑल इंडिया रेडिओ दिल्ली यांच्याकडून ए ग्रेड मानांकन मिळालेले शाहीर धोंडीराम मगदूम यांचा कोल्हापूर जिल्हा महिला बालविकास अधिकारीपदी नियुक्त झालेले सुहास वाईंगडे यांच्यासह मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। प्रवचनावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या भाविकांनी प्रवचनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला।